नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जयम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जयम विशेषच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबई मधल्या नशेच्या बाजाराची. मुंबई आता उडता पंजाब झालाय का, हा सवाल उपस्थित होतोय. कारण मुंबई मधल्या नेस्कोतल्या मृत्यूच्या पार्टीनं राज्यात खळबळ उडाली आहे. गोरेगाव मधल्या नेस्को सेंटर मध्ये झालेला कॉन्सर्ट सध्या वादात सापडलाय. म्युझिकल कॉन्सर्टची मजा घेण्यासाठी हजारोंच्या संख्येनं तरुण तरुणी या कॉन्सर्टला उपस्थित होते. पण या कॉन्सर्टमध्ये काही भलतंच घडलं. या कॉन्सर्टमध्ये आलेल्या तरुणाईपैकी 80% तरुणाई नशेच्या आहारी होती अशी शक्यता आहे. कॉन्सर्टमध्ये येण्या अगोदर काही जणांनी ड्रग्जचं सेवन केलं होतं, तर काही जणांनी कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज घेतले. कल्याणमधल्या एका तरुणानं या कॉन्सर्टमध्ये ड्रग पुरवले. याच कॉन्सर्टमधील दोघांचा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला, तर एका तरुणीची प्रकृती इतकी बिघडली की तिला बेशुद्ध अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ड्रग्ज प्रकरणात तस्करासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू आहे आणि आणखीन काही जणांना अटक केली जाईल असा अंदाज व्यक्त होतोय. हमारा ये बाजू में मांग था कि इसके अंदर पहले कुछ आरोपी पकड़ाए अरेस्ट हुए हैं, लेकिन हमारे आरोपी का जहाँ तक हमको ये कहना था कि उन्होंने कुछ इस विषय में उनके ऊपर जो आरोप लगाया कि ओवरडोज वगैरह उन्होंने कुछ ड्रग्स वगैरह का लिया है, इसका इन्वेस्टिगेशन चालू है. इन्वेस्टिगेशन की वजह से और जो 4 आरोपी थे उनको 16 तारीख तक पीसी दिया गया है. तो उस हिसाब से इनको भी इन्वेस्टिगेशन में सहयोग करने के लिए 16 तारीख तक का पीसी रिमांड में दिया गया है. पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केलेली आहे त्या आरोपींची नावं काय काय आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. नेस्को सेंटर इव्हेंटचे उपाध्यक्ष सनी जैन, मुख्य सुरक्षा व्यवस्थापक बाळकृष्ण कुरूप, आयोजक विहान उर्फ आकाश सामल, ड्रग्ज विक्रेता रौनक खंडेलवाल आणि प्रतीक पांडे. याशिवाय ड्रग्ज पेडलर आनंद पटेल यालाही पोलिसांनी अटक केली आहे. गोरेगावच्या ड्रग्ज पार्टीमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी हाही उपस्थित होता. या अगोदर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून त्याची चौकशी झालेली होती. आता नेस्को कॉन्सर्टमधील इन्फ्लुएन्सर ऑरीचा नाचत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय, त्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ज्या कॉन्सर्टमध्ये हे सगळं घडलं ती कॉन्सर्ट नेमकी काय होती तेही बघूया. 9x9 असं या म्युझिकल कॉन्सर्टचं नाव आहे. इटलीमधील प्रसिद्ध डीजे जोडी आहे ही. टेक्नो म्युझिकसाठी 9x9 ही जोडी प्रसिद्ध आहे. पारंपरिक गाण्यांऐवजी सिंथेसायझर आणि ड्रम मशीनच्या मदतीने लाईव्ह म्युझिक ते तयार करतात. वेगवान ठेका आणि बास यामुळे या जोडीची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज आहे. नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आता आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोघांचा मृत्यू झाला होता, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान उपचारानंतर आता या तरुणीची प्रकृती स्थिर आहे. शुद्धीवर आलेल्या तरुणीनं काही धक्कादायक खुलासे केले. पोलिसांनी शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब नोंदवलाय. आरोपी रौनकनं एक पिवळी गोळी दिली, त्यानंतर थेट रुग्णालयामध्येच आपण शुद्धीवर आल्याचं या तरुणीनं सांगितलं. इस प्रोग्राम के दौरान 3 जो पार्टिसिपेंट है उनको अनईजी फील हो रहा था, उसकी वजह से उनको हॉस्पिटलाइज किया गया था. उसमें से 2 लोगों की डेथ हुई है. एक जो है वो स्टेबल है, उनके ऊपर उपचार शुरू है. इस प्रकरण में वंदाई पुलिस स्टेशन पर एक गुना दाखिल किया गया है. अभी तक के इन्वेस्टिगेशन में 6 आरोपियों को अटक किया गया है और जो फर्दर इन्वेस्टिगेशन है वो अभी शुरू है. या सगळ्या संदर्भात आणखीन काही माहिती, आणखी काही अपडेट्स समोर आलेत. गोरेगावच्या नेस्को सेंटर मधील डीजे कॉन्सर्ट आहे जी वादामध्ये सापडली. 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांनी या कॉन्सर्टला हजेरी लावली होती.
या कॉन्सर्टमध्ये 80% तरुणाईनं ड्रग्ज सेवन केल्याचा अंदाज आहे. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ड्रग्ज तस्करासह 6 जणांना अटक झाली. कॉन्सर्टमध्ये सर्व सहभागींचा जबाब नोंद होणार. बंगले आणि फार्म हाऊसवरच्या रेडच्या धास्तीमुळे म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज घेण्याचा नवा ट्रेंड सुरू झालाय अशीही माहिती आता समोर येते. त्यामुळे मुंबईमधील कॉन्सर्ट होत आहेत की रेव पार्टी हाही सवाल येतोय. तरुणाईला ड्रग्जचा विळखा दिवसेंदिवस वाढतोय. ड्रग्जच्या आहारी तरुणाई जाते. अनेक ठिकाणी त्यांना सर्रास ड्रग्ज उपलब्ध होत आहेत. नशेच्या आहारी जाऊन तरुणच ड्रग्ज तस्कर बनलेत. एकदा या मुलांना त्याची सवय लागल्याच्या नंतर, त्यांना ती चटक लागल्याच्या नंतर पेडलर लोक जे असतात, हे जे ड्रग्ज विक्रेते असतात, हे काय करतात, अशी मुलं हेरतात की ज्यांना ड्रग्ज हवाय पण पैसे नाहीये. मग अशा मुलांना ते लोक जवळ करतात, त्यांना लालूच देतात की या 10 पुड्या तुम्ही घ्यायच्या, या 10 पुड्यातल्या 2 पुड्या तुम्ही युज करा आणि 8 पुड्या विकून त्याचे पैसे आम्हाला द्या. आणि मग ही मुलं, ही जी त्यांची मित्र असतात किंवा मैत्रिणी असतात, यांना ते जे काय आहे ते ड्रग्ज विकतात आणि त्यांना नशेची आहारी लावतात. आता या सगळ्यांमध्ये एकदा ती व्यक्ती व्यसनाधीन झाल्याच्या नंतर पूर्णतः ती व्यक्ती ड्रग्ज वरती निर्धारित राहते. आणि मग होतं काय की त्याला ती जी चटक लागलेली असते ती त्याची मानसिकता, त्याची शारीरिक आणि त्याच्या मनावरती, मेंदूवरती त्याचा परिणाम होतो. आणि एकदा परिणाम झाल्याच्या नंतर या तरुणाईला या विळख्यातून, या म्हणजे हा मी तर मृत्यूचा विळखाच म्हणेल, कारण या ड्रग्जच्या विळख्यातून त्यांना बाहेर काढणं खूप कठीण होतं. या वादग्रस्त म्युझिक कॉन्सर्टचं रेड कार्ड नेमकं काय होतं बघूया. स्टेज टेबल असेल तर त्याची किंमत तब्बल 3 लाख रुपये होती तिकिटाची. व्हीआयपी टेबलसाठी किंमत होती 1 लाख रुपये. काही व्हीआयपी टेबल्स जे स्टेज पासून काही दूर अंतरावर होते त्यासाठीची 1.5 लाख रुपये होती. बॅकस्टेजसाठी तिकीट होतं 6,000 रुपये. व्हीआयपी पास होता 2,500 ते 10,000 रुपये. जनरल फेज 2चं तिकीट होतं 1,499 रुपये, 1,500 रुपये. आणि जनरल ग्रुपचं तिकीट होतं 10,000 रुपये. पण सवाल हा आहे की ही तरुणाई ड्रग्जच्या आहारी जातीये का? त्यांच्यावर प्रभाव नेमका कसलाय? याबाबत मानसोपचार तज्ञांचं काय म्हणणं आहे बघूया. प्रश्न असा पडतो की ही तरुणाई अशा जीव घेण्या ड्रग्जकडे का ओढली जाते. सर्वप्रथम ह्यात बरेच फॅक्टर्स आहेत, पण बदलतं कल्चर हे त्यात प्रमुख्य आहे. त्या कल्चरमध्ये पार्टीज, ड्रग्ज हे खूप कॉमन आणि सहज असे झालेले आहेत. तर बऱ्याच वेळेस तरुणांना त्यांची उत्सुकता, ओढ किंवा नाविन्यता अशी लागलेली असते. त्यामुळे ती उत्सुकतेसाठी किंवा काही एक एक्सपेरिमेंट करून बघावं, एक एक्सपिरियन्स घेऊन बघावं म्हणून त्याचा उपयोग करण्याची शक्यता जास्त असतो. आणि त्यानंतर दुसरं कारण असं असतं की पिअर प्रेशर, म्हणजे आपल्या आजूबाजूची सगळीच मुलं काही ना काहीतरी व्यसन करतात किंवा ड्रग्ज करतात किंवा पार्टीला जातात. मग आपण नाही घेतलं तर मागे राहू किंवा आपण त्यांच्यात एकत्र राहण्याच्या लायकीचे नसणार आहोत, अशा प्रकारची थोडी शेम या तरुणाईमध्ये येतं. मग ह्यातून ते एक्सपेरिमेंट करायला सुरुवात होतात. आणि गोरेगावच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेकडून नेस्को सेंटरच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मनसेनं नेस्को सेंटरला खळखटाकचा इशाराही दिलाय.
नेस्कोच्या कर्मचाऱ्याला अटक केलेलं आहे, पण मुख्य जे व्यवस्थापक आहेत त्यांना अटक केलेलं नाही. आमची मागणी त्यांना पण अटक झालीच पाहिजे, कारण ते मूळ सूत्रधार आहेत ह्या गोष्टीचे. तुमचे जर हॉल आहेत, तुम्ही पैसे जर कमवत असाल तर तुम्ही ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे ना, की लोकांना त्रास न झाला पाहिजे, या गोष्टी घडल्या नाही पाहिजे म्हणून. इकडे आज ह्या ठिकाणी 1000 मीटरच्या रेडियस मध्ये 6 बार आहेत आतमध्ये, ते रात्रभर सुरू असतात. पोलिसांचं लक्षच नाही तिकडे, आणि नेस्कोला काय पैसे मिळतात तिकडे. त्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात, ड्रग्सचं सेवन तिकडे होतंय. त्यामुळे आमच्या नेस्कोला आम्ही आमच्या भाषेत बोलणारच आहोत. ह्या पुढे जर असं काही घडलं तर आम्ही नेस्को सेंटर चालू देणार. आणि नेस्को मधल्या म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणी आता ठाकरे गटही आक्रमक झालाय. ठाकरे गटानं वनराई पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलन केलं. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी वनराई पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणात निवेदन दिले. आयोजक आणि संकुल मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. यांच्यावर काही लक्ष आहे का? सरकार काय करता आहे? सरकार काय करता आहे? चालली कुठे? तरुण पिढी चालली तरुण पिढी चाललीये कुठे? नेस्को मधलं म्युझिक कॉन्सर्टचं हे प्रकरण कमी होतं म्हणून की काय, आता मुंबईत झोंबी ड्रग्सचा शिरकाव झाल्याची चर्चा रंगली. राज्याबाहेरून मुंबईसह आसपासच्या परिसरात झोंबी ड्रग्सचा पुरवठा होत असल्याचं म्हटलं जाते. मुंबई जवळच्या मीरा भाईंदरमध्ये झोंबी ड्रग्सचा शिरकाव झाल्याची शक्यता आहे. इथल्या एका तरुणानं हे घातक ड्रग्स घेतल्याचा संशय आहे. मीरा भाईंदरमधील एक तरुण रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात विचित्र अवस्थेत दिसला. हा तरुण ड्रग्सच्या नशेमध्ये स्वतःवर ताबा गमावून अनियंत्रित हालचाली करत होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राज्याबाहेर सुरू असलेलं ड्रग्सचं रॅकेट आता मुंबई लगतच्या परिसरात पोहोचल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झालेत. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. जे डिटेक्शन टीम्स आहेत, प्लस आमच्या कमिशनरेटमध्ये जे डीसीपी क्राईमचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्येही एनडीबीएसचे सेल्स आहेत. यांनी ह्याच्यावरती कडक कारवाई करत आहात. आणि तुम्ही जर पाहिलं 2025 मध्ये सगळ्यात जास्त एनडीबीएसच्या विरोधात कारवाया ह्या मीरा भाईंदर पोलीस कमिशनरेटमध्ये झालेल्या आहेत. ह्याच्या पुढे जिथेही आम्हाला अशी माहिती भेटेल त्यांच्या विरोधात आम्ही एकदम कडक कारवाई करणार आहोत. पण हे झोंबी ड्रग्स म्हणजे नेमकं आहे काय तेही बघूया. झोंबी ड्रग्सला पुश ड्रग्स असंही म्हटलं जातं. वेगवेगळ्या विषारी पदार्थांचं मिश्रण असलेला हा एक अंमली पदार्थ आहे. व्यक्तीच्या मनावर, शरीरावर यामुळे अत्यंत घातक परिणाम होतात. याच्या सेवनामुळे शरीर सुन्न व्हायला लागतं. या ड्रगमुळे शरीरावरचा ताबाही सुटतो. त्यामुळे त्याचा झोंबी ड्रग असा उल्लेख केला जातो.